नमस्कार. आज आपण एका अशा निवडणुकीबद्दल बोलणार आहोत जी जिंकण्यासाठी नाही तर एका मोठ्या राजकीय खेळासाठी लढवली जात आहे. बारामतीच्या या लढाईमागे नक्की काय दडलंय? हा एखादा मास्टर स्ट्रोक आहे का? चला समजून घेऊया. बरं, तर मग थेट ह्या कोड्याकडेच येऊया. पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार उतरवला आहे. आता वरवर पाहता अनेकांना वाटतंय की ही एक मोठी चूक आहे, कारण यात फक्त पराभवच नाही तर राजकीय प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. आता ही परिस्थिती समजून घ्यायला हवे की बारामती म्हणजे पवार कुटुंब हे एक समीकरणच आहे. सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेसने लढण्याचा जो निर्णय घेतलाय तो अनेकांना अतार्किक वाटतोय. पण जर ही लढाई जिंकण्यासाठी नसेलच तर या रणनीतीचा पहिला थर हाच आहे. राजकारणात जी निवडक नैतिकता किंवा सिलेक्टिव्ह मोरॅलिटी वापरली जाते तिला उघडं पाडण्याची ही एक खूप हुशार खेळी असू शकते. आता ही स्लाइड बघा. इथे एक इंटरेस्टिंग पॅटर्न दिसतोय. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांनी याआधी अनेक पोटनिवडणुका लढवल्या आहेत, अगदी बिनविरोधची परंपरा असताना सुद्धा. त्यामुळे आता काँग्रेस नेमकं तेच करतंय. त्यांच्यावरच डाव उलटवून बारामतीत बिनविरोध निवडणुकीच्या त्यांच्या आव्हानालाच आव्हान देत आहे. म्हणजे बघा, इथे मुद्दा सीट जिंकण्याचा नाहीच आहे. मुद्दा आहे तो एका मोठ्या मेसेजचा, जो पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांपर्यंत आणि मतदारांपर्यंत पोचवायचा आहे. संदेश हा आहे की काँग्रेस आता बचावात्मक खेळणार नाही. आता या रणनीतीचा दुसरा थर बघूया, आणि हा तर अजूनच इंटरेस्टिंग आहे. हा निशाणा प्रतिस्पर्ध्यावर नाही तर थेट आपल्याच मित्रपक्षावर म्हणजे शरद पवारांवर आहे. गेल्या काही काळापासून शरद पवारांच्या या दुहेरी राजकीय भूमिकेबद्दल चर्चा सुरू आहेच. ही स्लाइड नेमकं तेच दाखवते की ते कसे एका तारेवरची कसरत करत आहेत. एका बाजूला ते इंडिया आघाडीचे मोठे नेते आहेत, तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटासोबत त्यांच्या चर्चा सुरू असल्याच्या बातम्या येत असतात. आणि काँग्रेस नेमकं याच गोष्टीवर बोट ठेवत आहे. जिथे शरद पवारांच्या गटाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला तिथे काँग्रेसने उमेदवार उभा केलाय. यातून ते त्यांच्या या संदिग्ध भूमिकेला अधोरेखित करत आहेत आणि एक प्रकारे मित्रपक्षाला त्यांची भूमिका स्पष्ट करायला भाग पाडत आहेत. आणि आता येतो तिसरा आणि सगळ्यात आक्रमक डाव. हा एक थेट हल्ला आहे जो सत्ताधारी महायुतीमध्येच फूट पाडण्याच्या उद्देशाने खेळला गेला असं दिसते. या हल्ल्याचे दोन भाग आहेत. दोन अतिशय हुशारीने डिझाईन केलेले डावपेच जे थेट फील्डवरच्या विरोधकांना अस्थिर करू शकतात. यातलं पहिलं म्हणजे आकाश मोरेंना उमेदवारी देणं. आता आकाश मोरे हे धनगर समाजातून येतात, जो एक मोठा आणि प्रभावशाली वोटबँक आहे. आणि गंमत म्हणजे ह्याच वोटबँकचा वापर भाजपनं आत्तापर्यंत अनेकदा पवारांविरुद्ध केला आहे. आता काँग्रेस तोच डाव खेळत आहे. आणि या खेळीचा दुसरा भाग तर अजित पवार गटाला अक्षरशः कोंडीत पकडतो. आणि हा पेच आहे त्यांच्याच नेत्याच्या म्हणजे अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीबद्दल. आकाश मोरे थेट म्हणतात की FIR दाखल करा, मी उमेदवारी मागे घेतो. आता अजित पवार गटासमोर मोठा पेच आहे. जर त्यांनी गुन्हा दाखल केला तर ते राजकीय हेतूने प्रेरित आणि कमकुवत दिसतील, आणि जर नाही केला तर आपल्याच नेत्यासाठी न्यायाकडे दुर्लक्ष करत आहेत असं चित्र निर्माण होईल. तर मग या सगळ्या खेळ्या एकत्र जोडल्यावर काय चित्र दिसतं? काँग्रेस पक्षाच्या नव्या दिशेबद्दल हे सगळं काय सांगतं? म्हणजे हे स्पष्ट आहे की ही काही हताश होऊन केलेली चूक नाहीये. हा एक विचारपूर्वक बहुस्तरीय डाव आहे. विरोधकांची तथाकथित निवडक नैतिकता उघडं पाडण्यासाठी, मित्रपक्षाला त्यांची भूमिका स्पष्ट करायला लावण्यासाठी आणि सत्ताधारी आघाडीला आतूनच सुरुंग लावण्यासाठी. थोडक्यात काय तर हे काँग्रेसच्या नव्या आक्रमक राजकारणाचे संकेत आहेत. तर मग प्रश्न हा आहे की बारामतीतला हा निश्चित वाटणारा पराभव काँग्रेसच्या नव्या आक्रमक राजकारणाची एक यशस्वी नांदी ठरू शकतो का? या निवडणुकीचा निकाल काहीही लागो, पण एक गोष्ट नक्की, महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरू झाला आहे.